एवढ्या उंचावरून पडलाय हा. नशीब सगळं थोडक्यात निभावलं. पण नक्की हा पडला कसा हेच कळत नाहीये यार. मला तर वाटतंय हा नक्कीच प्यायला असणार. आपण नशेत काय करतोय त्याला कळलं नसेल आणि यावेळी तो प्यायलेला नव्हता. रात्रीच्या काळोखात त्याला नीट दिसलं नसावं. गॉड, पण याने एकट्याने जायची गरज काय होती? हा आपल्या सगळ्यांना सांगू शकला असता ना. अनु प्लीज शांत हो बघू. हे बघ, हे सगळं डिस्कस करण्याची ही वेळ नाहीये. सायली बरोबर बोलायले. आपल्याला आता शुद्धीवर कसं येईल ना ते बघायला. हो ना, इथे तर डॉक्टर पण येणार नाहीत. तर तो स्वतःच शुद्धीवर कधी येतो याची वाट बघायला लागेल. इथे आल्यापासून आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काहीतरी घडतंय. तसंच सत्याच्या बाबतीत तर घडलं नसेल ना? सत्याला कोणीतरी ढकललं तर नसेल ना? हे सध्या अरे आम्ही आहोत तिकडे सध्या. उडून बस. काय झालं? घाबरू नकोस, आम्ही तुझ्या बरोबर होतो सगळे. काही नाही झालेलं. थोडस लागलंय. सत्यावर शुद्धीवरती आलास ते बरं झालं गड्या. आता आमचं काही खरं नव्हतं. हो ना, आम्ही सगळेच टेन्शन मध्ये होतो. काही नाही होणार. काही नाही होणार. सतेज, आर यू ओके? काय नाही झालेलं. सावकाश सावकाश. हळू सतेज, बरं वाटतंय का तुला? पाणी देते. पाणी. हळू इथे पण काय, इथे काय झालंय? कोणीतरी आहे इथे. आहे काय? आहे सत्यावर काय बडबडायलास? कोणीतरी. सायली, आपल्याशिवाय इथे कोणीतरी आहे. हे सत्या, आधीच मी घाबरलोय. असं बोलून तू अजून टेन्शन नको देऊ यार. कोणीतरी आहे ते. तू पाहिलंस का कोणाला? हो, तो जो जे कोणी आहे ना ते आपल्या सगळ्यांच्या मागावर आहे. सगळ्यांच्या मागावर आहे. सांग ना सत्या, कोण होतं? हळू. काय बोलतोयस तू? कोणी माणूस होता का बाई? आठवत नाही. काहीतरी विचित्र. विचित्र म्हणजे? चेहरा होता. घाणेरडे डोळे, काहीतरी घाणेरडे केस. वर्ण मला ढकललं खाली. घाणेरडं काहीतरी. मेलोच तुम्ही. मी मेलो असतो. काही होणार नाहीये सतेज. हो, तू शांत हो. काही होणार नाहीये. तू शांत हो. सगळ्यांचं जीवन धोका आहे. तू शांत हो बघू. धोका आहे. मला काय इथला कसलाच खरा वाटत नाही. कोण कधी कुठून होईल ते कुणाला सांगता यायचं नाही. आता बघ, मी लोकांना टाकीन जो भालपाटून म्हणून सांगत होतो, तर कोण कुठून कंदी मलाच भालपाटून टाकल ना,
मला सांगता यायचं नाही. गणा धाव रे मना पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शना मला धाव रे, गणा धाव रे. काय दचकायला काय झालं? काय झालं म्हणजे काय? अरे डायरेक्ट गटाकलो असतो ना. एक लक्षात ठेव, ह्याच्या पुढे तुमच्यापैकी कुणी पण असेल ना, त्याने आधी मला आवाज द्यायचा, असा अंगाशिवाय झटकायचा नाही, झोपायचा पण नाही. बरोबर ठीक आहे, पण तुला एवढं घाबरायला काय झालं? येतायच काय इकडे तू? सगळे तुमच्या डोळ्यासुर इथं घडत असं मला इथं घाबराय काय झालं? अरे इथं एक मर्डर काय झालं, सगळी भुताटकी जागी झाली आहे. आधीच माझा कालीन सचायचा आहे, आणि असं काय भूताक्याचा काय विचार तुम्ही काढला म्हणा, जरी बाई विचार आला तरी पण माझा लगेच. ठीक आहे मी तो विषय नाही काढत. ठीक आहे, हा मला सांग, आपल्याकडे काही खायला आहे का? त्या यायला तू भूक लागली ह्या येलेला? मला नाही, माझ्या मैत्रिणीला भूक लागली. ही मैत्री कायली नाही होईनी? अरे नाही रे बाबा, मग ती ग्वाड नाही, निलांबरी. काय म्हणाला? अहो ती निलांबरी माझी मैत्रीण, बिचारी भुकेने हैराण झाली हो. केव्हापासून माझ्या मागे लागलीये, काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे. तू आधी बाहेर हो. ओरडायला काय झालं तुला? ओरडायला काय झालं? इकडं जोते तरी मनात घाबरवतोय. बाहेर होती. हे बाबा मी घाबरवत नाहीये, मी तुला खरं खरं सांगतोय. भुकेने कासावीस झाली अरे बिचारी. बघ ना काहीतरी दे ना. तू परत येण्यासारखा बोलायला लागलास. हे बघ, तुझा बोलणं पहिला बंद कर आणि मना घाबरवू नकोस. तू पहिल्याच ना बाहेर हो. तू असं तसं नाही बाहेर झाला, तुला मी झकांडी बनवून बाहेर घालतो बघ. तुला मला वाटलंच होतं, इथे पहिलं पाऊल टाकल्यापासून मला वाटत होतं की इथे काहीतरी गडबड आहे. कोणीतरी आहे इथे. आपण इथून निघून जायला पाहिजे यार. कोणीतरी आहे इथे. तू गेला होता ना निघून, काय झालं? तू आलास, परत आलास, तुला यावं लागलं म्हणून सांगतोय मी. इथे कोणीतरी आहे, आपल्याला सावध राहायला पाहिजे. अगदी माझ्या मनातला बोलली हो तुम्ही. सगळ्यात आधी ना तुम्ही त्या तुमच्या दोस्तापासून सावध राहा. येण्यासारखा वागायला लागलाय. ए मामा, काय बरडतोय? कोणत्या मित्राविषयी बोलतोय? तोच तो. तुम्ही सगळे मिळून याला शोधताव ना, तो होय? नांडी. नावाला मी अंडी आणि हाडाला कांडी. काय त्याचं काय आता? काय झालं, मी पाणी गरम करत होतो ना, तेवढ्यात हाती आले. मला काहीतरी खायला पाहिजे. मी म्हणलं बाबा कोणाला? म्हणजे माझ्या मैत्रिणीला. तो मैत्रीण कोण? म्हणला निलांबरी. मॅन्ड्या खरंच असं बोलला? बाबा माझ्या गावच्या येताल्याची शपथ हो. माझं म्हणणं एवढंच आहे का तुमच्या दोस्ताला सांभाळव, का तर मेलेल्या माणसाला जेवण देता देता येडावून जायचं हो. मॅन्डीला खरंच निलांबरी दिसत असेल तर असू शकतं ना. तिथे आपल्या बाबतीत जे काही घडतंय, माझ्या बाबतीत जे काही घडलं, मला मारण्याचा प्रयत्न झाला, तसं मॅन्डीच्या बाबतीत खरं असू शकतं, दिसू शकते त्याला निलांबरी. नाही, मला नाही वाटत असं. म्हणजे अशा एखाद्या गोष्टीवरनं असा अंदाज बांधणं चुकीचं होईल. त्यापेक्षा त्या गोष्टीची शहानिशा करणं हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. विक्रांत, म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे सत्याला नक्की कुणी ढकललं, त्याने नक्की कुणाला पाहिलं, याचा शोध घ्यायला हवा.
आणि मी त्यासाठी स्वतः त्या मचाणावर जाऊन पाहणार आहे त्याला काय दिसलं ते. हे विकी, आणि इथे आधीच आपण सगळे टेन्शन मध्ये आहोत. हो ना यार, तू असं काहीतरी बोलून अजून टेन्शन वाढवू नको यार. हे, मी एकट्याने जाण्याचा मूर्खपणा केला. तू ते करू नको प्लीज. खरं काय ते शोधणं याला शहाणपणा म्हणतात, मूर्खपणा. मी जाऊन आलो. विक्रांत, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. अरे प्लीज यार, मी काय म्हणतोय ते एकदा समजून घ्या ना. आपण जर असेच हातावर हात धरून राहिलो तर हे सगळं जो कोणी घडवतोय त्याचं फावणार आहे. आणि ह्याचा जर सोक्षमोक्ष लावला नाही ना तर हे सतत सतत घडत राहणार आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कुणीतरी थांबवायला हवं. आणि आपल्या सगळ्यांचा विचार करता मला असं वाटतं की मी त्या मचाणावर जाऊन बघितलं पाहिजे. विकी थांब, मला विकीचं म्हणणं पटायलंय. एकटं नको जाऊस, मी पण सोबत येतो. मी पण येते तुमच्या बरोबर. चल. सायली, हे बघ, आता सत्याला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. तू इथे थांब, त्याची काळजी घे. मी जाऊन आलो. चल हणम्या. हे हणम्या, घाबरू नकोस. चल. ते नीट जा, काळजी घ्या. बाबूराव, माझ्या बरोबर किचन मध्ये चल. मला सत्यासाठी बनवायचं. काय झालं? तुझ्या काही लक्षात येते का? काय? आतापर्यंत आपल्याला येणारा वास आता अचानक गायब झालाय. हे विकी, मला आता असं वाटायला वर काहीच नसणार आहे. चल आपण इथून निघून जाऊ. चल. नाही नाही नाही, वर काही नसेल तर चांगलंच आहे, पण आता शहानिशा करायची ठरवलीच आहे तर एकदा वर जाऊन पाहायला हवं. अरे पण मी सांगतो ना, वर काही नसणार आहे. चल ना बाबा. नाही हणम्या, आता खात्री करून घेतल्याशिवाय माघार नाही. चल. नाही, मी नाही. काय झालं? भीती वाटते? खरं सांगू, सगळ्यांसमोर मागाशी मोठेपणा करताना काही वाटत नव्हतं, पण आता मला खरंच भीती वाटायला लागली. ऐक ना विक्या, आता काळोखात बघण्यापेक्षा सकाळी येऊ ना उद्या. नाही हणम्या, आत्ता माघार घेतली ना तर सकाळपर्यंत काही घडू शकतं. तू इथेच थांब, मी आलो बघून. हे विक्या, लवकर ये. सावकाश रे विक्या. आहेस ना रे? हा मी इथं उभा खाली. सतेज, हळू हळू. काय होतंय सतेज? सतेज काय होतंय? शांत शांत हो. काय होतंय? शांत. हळू हळू हळू. सावकाश सावकाश. तू आहेस नाही? मी इथेच आहे. आणि मी नसेल तर तरी आपल्यापैकी कोणीतरी इथे सतत असेल तुझ्यापाशी. हा, तू शांत हो, विचार करू नकोस अजिबात. शांत होते, तू काळजी करू नकोस. तुला पाणी देऊ? शांत. सतेज, काय होतंय? विचित्र होतं ते, जे काय होतं ते. काय होतंय सतेज? हा, आहे कोणीतरी आहे इथे, कोणीतरी आहे आणि विचित्र आहे, खूप खूप विचित्र आहे. माझ्यासोबत जे काही झालं ते फार विचित्र आहे. सतेज शांत होतो. हे बघ, तू शांत हो. तुला आरामाची गरज आहे. तू आराम करतोस का थोडा? तू झोप जरा वेळ आणि नको विचार करूस फार. सायली, ऐक ना, अभ्याचा खून झाला. मँडीला निलांबरी दिसते आता.
मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला आज. हे भयंकर आहे, हे भयंकर आहे हे सगळं. ते शांत होतो, काही होणार नाहीये. तू शांत हो बघू. तू शांत हो. थांब मी तुला पाणी देते. शांत. काही होणार नाहीये. तू शांत हो. पाणी. हळू हळू, काही होणार नाही. हा, तू नको फार विचार करूस. तू नको करूस काळजी. काळजी नको. हो, मी आहे इथेच. मी आहे इथेच आहे. तू काळजी नको करूस. जाऊ नको. हो. शांत. कसं तरी होत सतेज, शांत हो. मला कळते तुझी अस्वस्थता. हे बघ, तुला आता सगळ्यांच्या जीवाची काळजी वाटतेय, पण नको करूस एवढी काळजी. आपण सगळे आता एकत्र राहूया. आपण सगळे एकत्र थांबूया, म्हणजे घाबरण्याचं काही कारणच नाही राहणार. हा, काळजी नको करूस. सतीश काय होतंय? तू शांत हो. थांब. हळू थांब. मी तू जाऊ नको. तू नको जाऊ. हे बघ, आपल्यापैकीच कोणीतरी असेल. तू शांत राहा बघू. मी बघते. इथे बसून घाबरण्यापेक्षा तिथे जाऊन बघून येण्यात काय हरकत आहे? सायली, माझा ऐक. तू नको जाऊ. थांब जरा. थांब सायली. नको जाऊ प्लीज. ऐक मा. सतेज, तू शांत राहा. हा, मी आहे. मी बघते. सायली, शांत राहा प्लीज. मी बघते ना. काळजी करू नकोस. मी आहे. सतेज, सावकाश विकास सांभाळून जा. काही सापडतंय का? हणम्या, हे हणम्या, अरे तुझ्याशी बोलतोय मी स्वतः वर येऊन पाहिलं, बरं झालं. सत्याला भास होत असणार. भास इथे काही नाहीये. अरे हणम्या, ऐकतोय ना तू? सत्याला काय दिसलं असेल? तो आपल्याला घाबरवत तर नव्हता ना? हणम्या, हणम्या, ऐकतोय ना तू? हणम्या, हणम्या, अरे मस्करी नको करू रे. हणम्या, मी टिके नाहीये घाबरायला. अरे कुठेस तू?